चिंतनाकडे येतो. विठ्ठल विठ्ठल. अरे अभंग सोपा आहे आणि हरिपाठ या ग्रंथातील मला तर असं वाटतं बाबा, या मंडप मध्ये अभंग पाठ नाही असं माणूस नाही. बरोबर आहे की नाही? आणि ज्याच्या अभंग पाठ नाही तो माणूसच नाही. माणूस जन्माला येऊन काही फायदा. एकदम सोपा अभंग आहे. हरिपाठ या ग्रंथातील आहे आणि हरिपाठ हा ग्रंथ आपण जर पाहिला तर वारकऱ्याची संध्या आहे. आणि आमचे गुरुवर सांगायचे बाबा, माऊली ज्ञानोबाराने जो हरिपाठ हा ग्रंथ केला हे तुमच्या करता ना आमच्या करता. मग तुम्ही म्हणसान महाराज, माऊली ज्ञानोबाराने तुमच्या करता आमच्या करता हरिपाठ ग्रंथ केला, मग इतर ग्रंथ नाही का? माऊली ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी, माऊली ज्ञानोबाराचा अमृत अन्वय, माऊली ज्ञानोबाराचे चांगदेव 65, माऊली ज्ञानोबारांचा हरिपाठ आहे. असे 5 प्रकारचे माऊली ज्ञानोबाराचे ग्रंथ आहे. आणि तुम्ही आम्हाला सांगता तुमच्या करता आणि आमच्या करता माऊली ज्ञानोबारांनी हरिपाठा ग्रंथ तयार केला, मग ज्ञानेश्वरी नाही का आमच्या करता? पण आमचे गुरुवारे म्हणायचे बाबा, ज्ञानेश्वरी कळावी असं वाटत असेल तर अर्जुनाच्या पंक्तीला बसलं पाहिजे. म्हणजे जेवढा अर्जुनाचा अधिकार आहे तेवढा अधिकार आपण कमवला पाहिजे, तेव्हा ज्ञानेश्वरी कळेल. अहो अर्जुनाचे पंथी जे परिसन या योग्य होती, तिही कृपा करोनी संती अवदान द्यावे. माऊली ज्ञानोबा म्हणतात बाबा, अर्जुनाच्या पंक्तीला बसा, त्यांनी अवदान द्या. पंक्तीला बसा म्हणजे कशाच्या? जेवायच्या का? नाही. जेवढा अर्जुनाचा अधिकार आहे तेवढा अधिकार कमवा, तेव्हा ज्ञानेश्वरी कळेल. तुम्ही म्हणसान महाराज ज्ञानेश्वरी आम्हाला वाचायची नाही. ज्ञानेश्वरी हा मोठा ग्रंथ आहे. मग ज्ञानेश्वरीपेक्षा एक छोटासा ग्रंथ माऊली ज्ञानोबारांचा. त्या ग्रंथामध्ये माऊली ज्ञानोबारांनी अमृत अनुभव ग्रंथ तयार केला आणि अमृत अनुभव ग्रंथामध्ये 807 ओव्या आहे. तो आम्ही ग्रंथ वाचू. तो ग्रंथ वाचण्याकरता 2 तास लागतात. ज्ञानेश्वरी वाचण्याकरता 7 दिवस लागते. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही आम्हाला सांगता हरिपाठा ग्रंथ तुमच्या करता आमच्या करता तयार केला, मग ज्ञानेश्वरी सांगितली अर्जुना करता. आमचे गुरुवर सांगायचे बाबा, साधका करता माऊली ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरी सांगितली. मग त्याच्यापेक्षा एक छोटासा ग्रंथ माऊली ज्ञानोबारायचा, त्या ग्रंथाचं नाव अमृत अनुभव आहे. मग अमृत अनुभव कोणा करता सांगितला तर आमचे गुरुवर म्हणायचे बाबा, ज्याचं अज्ञान गेलं आणि अज्ञान गेल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये ज्ञानाचा अंकार राहिला, म्हणजे मी लय मोठा ज्ञानी, माझ्यासारखा या जगातामध्ये ज्ञानी कोणी नाही, त्याच्याकरता माऊली ज्ञानोबाराने अमृत अनुभव ग्रंथ लिहिला. मग आमचे गुरुवर सांगायचे, ज्ञानाची भोंड जिरावी, ज्ञानाचा अंकार जावा, त्याच्याकरता माऊली ज्ञानोबाराने अमृत अनुभव लिहिला. अमृत अनुभव या ग्रंथामध्ये अज्ञानाचं खंडन केलं तर केलं, पण अज्ञान सापेक्षित असणारे जे ज्ञान आहे त्याचंही माऊली ज्ञानोबाराने खंडन केलं. म्हणजे अज्ञान तर गेलं पाहिजे, पण अज्ञान सापेक्षित असणारे जे वृत्ती ज्ञान आहे तेही गेलं पाहिजे. तेव्हा खरा आनंद आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल, खरं सुख आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल. हेच माऊली ज्ञानोबाराला अमृत अनुभव ग्रंथामध्ये सांगायचं. म्हणून आमचे गुरुवर सांगायचे, साधका करता ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानाकरता माऊली ज्ञानोबाराने अमृत अनुभव लिहिला. आणि त्याच्यापेक्षा एक छोटासा ग्रंथ माऊली ज्ञानोबारांचा, त्याच्यामध्ये फक्त 65 ओव्या. बरोबर आहे की नाही? कोणता ग्रंथ? चांगदेव 65, फक्त 15 मिनिटं लागते वाचायला. मग महाराज आम्हाला अमृत अनुभव वाचायचे नाही, आम्हाला ज्ञानेश्वरी वाचायची नाही, त्याच्यापेक्षा एक छोटासा ग्रंथ आहे माऊली ज्ञानोबारांचा, तो म्हणजे चांगदेव 65, तो वाचू आणि आम्ही आमचा उद्धार करून घेऊ. तुम्ही कसं काय म्हणता? हरिपाठा ग्रंथ तुमच्या करता आमच्या करता माऊली ज्ञानोबारांनी सांगितला. पण आमचे गुरुवर म्हणायचे, अरे चांगदेव 65 हा ग्रंथ माऊली ज्ञानोबारांनी योग्या करता लिहिला. विठ्ठल विठ्ठल. चांगदेव महाराजांकरता माऊली ज्ञानोबारांनी चांगदेव 65 हा ग्रंथ लिहिला. थोडक्यामध्ये आमचे गुरुवर सांगायचे, ऐका, लगेच अभंगामध्ये आपल्याला याचं प्रस्थान बघून. बाबा चांगदेव महाराज समाधीस्थ बसलेले आहे आणि माऊली ज्ञानोबा त्या रस्त्याने चालले.
चालता चालता चांगदेव महाराज समाधीस्थ बसलेले आहे आणि चांगदेव महाराजांच्या माग हजारो जन समुदाय आणि हजारो प्रेत पुढं पडलेले. आणि प्रेत पुढं पडल्यानंतर माऊली ज्ञानोबरांनी, सोपान काकांनी, निवृत्तदादांनी, मुक्ताबाईंनी पाहिलं, हा काय प्रकार आहे. चांगदेव महाराजांच्या शिष्याला विचारलं, का हो महाराज हे काय प्रकार आहे. शिष्याने सांगितलं, महाराज हे 1400 वर्ष जीवन जगणारे चांगदेव महाराज आहे. यांनी 14 वेळेस काळाला झुकवलं. हे महान साधू आहे, तपस्वी. म्हणे मग हे लोक का बरं झोपले. म्हणे हे लोक झोपलेले नाही महाराज, हे लोक मेलेले आहे. यांची समाधी जर उत्थान झाली, हे कृपादृष्टी करतात आणि हे प्रेत जिवंत होतात, घरी जातात. एवढी ताकद यांच्या समाधीची आहे. पण मुक्ताबाई म्हणते, बाबा त्याच्यात काय अवघड आहे. हे प्रेत तर मी जिवंत करते. हे संपूर्ण प्रेत मुक्ताबाईने चालता बोलता जिवंत केले. काही तासाने चांगदेव महाराजांची समाधी उत्थान झाली. आणि उत्थान झाल्यानंतर चांगदेव महाराजांनी विचारलं शिष्यांना, करे आज एकही या महाराष्ट्रामध्ये एकही माणूस मेला नाही. दररोज 1000, 1200, 1500 लोक राहायचे, आज एकही नाही. तेव्हा शिष्याने सांगितलं, महाराज कोणीतरी छोटं छोटं 4 भावंड आहे. माऊली ज्ञानोबा आहे, मुक्ताबाई, सोपन काका, निवृत्ती दादा, हे 4 भावंड. आणि त्याच्यामधली चिमुकली असणारी जी मुक्ताबाई नावाची पोरगी, तिनं हे प्रेत जिवंत केले. पण चांगदेव महाराज म्हणतात, बाबा मला त्या साधूच्या भेटीला जायचंय. चांगदेव महाराज सिंहासनावर उतरले आणि लगेच तिकडे जायला लागले. तेवढा शिष्याने सांगितलं, महाराज तुम्ही काय लहान साधू नाही, तुम्ही 14 वेळेस काळाला झुकवलं. 1400 वर्ष जीवन जगणारे चांगदेव महाराज तुम्ही, आणि तुम्ही त्यांना भेटायला जाता. ठीक आहे, तुम्हाला जर भेटायला जायचं तर जा, पण त्यांना आधी काही ना काही निरोप पाठवा की आम्ही तुमच्या भेटीला येत आहोत. ते आपली व्यवस्था करतील. म्हणून 750 वर्षापूर्वी चांगदेव महाराजांनी माऊली ज्ञानोबाला निरोप पाठवायचा. कशाच्या द्वारे. फोन होते का पूर्वी. नाही. मग काय होतं, काय होतं बाबा पूर्वी निरोप पाठवायचा आपल्याला. काय होतं मग, पत्र होते घरावरचे टाटाचे. हा नाही बाबा, पत्र म्हणजे चांगदेव महाराजांनी एक कोरा कागद घेतला आणि कोरा कागद घेतल्यानंतर एक पेन घेतला आणि चांगदेव महाराज पत्र लिहायला लागले. आणि पत्र लिहित असताना पत्राचा मायना टाकावा लागतो. एक तर आशीर्वाद द्यायचा किंवा आशीर्वाद घ्यायचा. मग चांगदेव महाराजांनी विचार केला, आशीर्वाद द्यावा तर मी काय आशीर्वाद देणार. त्यांनी चालता बोलता प्रेत जिवंत केले. मला प्रेत जिवंत करायचे म्हणजे 8-8 तास 2-2 दिवस समाधी लावा लागते, तेव्हा माझ्याकडून प्रेत जिवंत होतात. त्यांनी चालता बोलता प्रेत जिवंत केले, मी काय त्यांना आशीर्वाद देणार. म्हणून चांगदेव महाराजांना तेवढं कळत होतं, त्यांनी आशीर्वाद दिला नाही. मग चांगदेव महाराजांनी विचार केला, नमस्कार लिहावा तर मी काय लहान आहे. 14 वेळेस काळाला झुकवलं. त्यांचं जीवन म्हणजे 14 वर्षाचं आणि माझं जीवन म्हणजे 1400 वर्षाचं. मी कस काय नमस्कार करणार. म्हणून चांगदेव महाराजांना आशीर्वाद देता आला नाही, नमस्कारही करता आला नाही. मग कशा करता पत्र पाठवलं. विषय लिहिता येईल का. नाही. महोदय टाकता येईल का. नाही. आपला विश्वास म्हणून सही पण करता येणार नाही. म्हणून चांगदेव महाराजांनी शिष्याला सांगितलं, अरे एक काम कर, हे पत्र माऊली ज्ञानोबरायांकडे जाऊ दे. तसाच कोरा कागद पाठवून दिला. ते पत्र माऊली ज्ञानोबरायांनी चांगदेव महाराजांच्या शिष्याने निवृत्तीनाथाच्या हातात दिलं. म्हणे चांगदेव महाराजांचं पत्र आहे. निवृत्तीनाथाने उघडलं, म्हणे चांगदेव महाराजांचं पत्र आहे पण कोरं आहे. नंतर माऊली ज्ञानोबराच्या हातात दिलं, कोरं आहे. सोपन काकाच्या हातात दिलं, सोपन काकानंही खोललं, पत्र कोरं आहे. नंतर ते पत्र मुक्ताबाईच्या हातात दिलं आणि मुक्ताबाई बोलली. मुक्ताबाई फटकन बोलती, खराबच राहते मुक्ताबाई बोलायला. मुक्ताबाई म्हणली, बाबा 1400 वर्ष जगला चांगा पण कोराच राहिला, त्याला काही कळत. पण निवृत्तीनाथ म्हणते, अगं मुक्ते कोराय म्हणून बरं आहे. ऐक नाही, कोराय म्हणून बरं आहे. अगं परमार्थामध्ये कोराच कागद पाहिजे, भरेल नाही. परमार्थामध्ये जे लागतं ते चांगदेव महाराजांकडे आहे. म्हणजे परमार्थाकरता जो अधिकारी लागतो तो अधिकारी म्हणजे आता चांगदेव महाराज आहे. परमार्थामध्ये शुद्ध अंतकरणाचा अधिकारी लागतो, त्यांचं अंतकरण म्हणजे कोरं आहे.
कोरं पत्र पाठवलं म्हणजे त्यांचं अंतकरण आता कोरं आहे, म्हणून परमार्थामध्ये कोरा अधिकारी पाहिजे. काही लोक म्हणते महाराज परमार्थ करणं म्हणजे म्हातार माणसंच काम आहे, कशाला ते भरेल कापतं आहे की नाही. असे कोरे पाहिजे, कोरे मस्त उमटतं. याला दागिनाता शिकावा, गीता शिकावा, गीता शिकावा, लगेच कळते का कागद कोरा आहे. एखादं 50-60 वर्षाचं लेकरू आळंदीला गेलं पक्वा शिकायला जमन का? नाही का. संसार करून करून भागले, आता बोट वळण का, आता सारे गम लागन का? नाही लागणार का. हा कागद कोरा आहे, याच्यावर फक्त उमटाचं काम आहे. भरेल कागदार किती उमटा कळत नाही, म्हणून परमार्थामध्ये एक कागद कोरा पाहिजे. म्हणून निवृत्तीनाथ म्हणले अगं मुक्ते परमार्थाकरता जे लागतं ना ते त्यांच्याकडे आहे. म्हणूनच निवृत्तीनाथाने सांगितलं माऊली ज्ञानोबरायांना. आणि खरं सांगू का महाराज, परमार्थामध्ये कागद कोराच पाहिजे. जसं आपल्या शेतीमध्ये जर बी पेरायची, आपलं तळ हाताने वावर पाहिजे. पाऊस पडला तर मस्त मिरग चालू झाला आहे ना, हा मस्त आबळ यायला लागलं बघा. हा पाऊस पडला म्हणजे बी पेरलं लगेच उगतं का. वावर तळ हातावानी तयार आहे. वावरातल्या ढेकळं चुरा केले, वावरातलं गवत काढलं, काडी कचरं याचलं, फक्त पाऊस पडायचं काम आहे. सरी पाडलेली का कोरं वावर आहे. आणि मला सांगा काहीच केलं नाही वावरातलं गबाळ तसं, ढेकळं तसे, आणि आता कपाशी लावायची चांगली उगन का हो. आपण म्हणतो लय तू तोडे पडले, तोडेच म्हणते तुमच्याकडे का खाडे म्हणतात, हा लय पडले म्हणतात का बरं. गवतात लावले म्हणून जास्त उगले नाही. तसं परमार्थ चांगला व्हावा असं वाटत असेल तर आपलं अंतकरण कोरं पाहिजे. म्हणून निवृत्तीनाथ म्हणले अगं मुक्ते परमार्थामध्ये जे पाहिजे ते त्यांच्याकडे आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून परमार्थामध्ये कोरा कागद पाहिजे. आमचे गुरुवर एक उदाहरण सांगायचे, ते म्हणायचे बाबा परमार्थ करायचा असेल तर आपलं अंतकरण शुद्ध पाहिजे. देव प्राप्त व्हावा असं वाटत असेल आपलं चित्त शुद्ध पाहिजे. ते म्हणायचे एका माता माऊलीला तूप आणायचं होतं. तूप माहिती ना तुम्हाला. तूप आणण्याकरता माता माऊलीने घरामध्ये कॅन शोधली, कॅन सापडत नाही. आणि त्या माता माऊलीला आपल्या घरामध्ये पोटमाळीवर एक कॅन दिसली. कॅन म्हणजे कळतील तुम्हाला, हा कॅटली 5 किलोची. आणि ती कॅटली होती राखेलची. जेव्हा कोठ्यामध्ये राखेल भेटत होतं, जसं राखेल संपलं तशी पाहिली नाही, पोटमाळीवर पडेल होती. संपूर्ण राखेल संपलं, हा पोटमाळीवर पडली. त्या माता माऊलीने विचार केला बाबा तिच्या ध्यानातच नाही कशाची कशाची. पोटमाळीवरून कॅन काढली, हलून पाहिली. त्या माता माऊलीने विचार केला बाबा कॅनीत काहीच नाही, 100% तूप आणण्याकरता कॅन चालती. माता माऊलीने काय केलं महाराज, बाजारात गेली, गावरान तूप आणलं. 1000 रुपये किलो आहे की नाही, 5000चं गावरान तूप आणलं. घरी आली आणि घरी आल्यानंतर पुरणपोळीला तूप लावलं. हा बरोबर आहे की नाही. ज्या दुधामध्ये पुरणपोळी खायची त्या दुधात तूप टाकलं, असं घमाघमा वास यायला लागला तुपाचा आहे ना. मग कशाचा वास येऊ राहिला. राखेल नव्हतं त्याच्यात, राखेल होतं का त्याच्यात नाही, फक्त राखेलचा वास लागलेला होता. पण 5 किलो तुपान काही राखेलचा वास दाबला. हा काही लोक म्हणते महाराज पुडी खाल्ल्यावर वास दबतो. अरे येड्या 5 किलो तुपान वास दाबला आणि 2 रुपयाच्या पुडीन दबन का. विठ्ठल विठ्ठल मला सांगा तुम्ही म्हणसान महाराज आमच्याकडे दुसरी कॅन नाही, तेवढीच कॅन आहे, मग काय करावं लागेल बरं बाबा. तीच कॅन आहे आणि त्याच कॅने तूप आणायचं, मग काय करावं लागेल, स्वच्छ धुवा लागन. एकदा धुवून कॅनेचा वास जातो का नाही, मग किती वेळेस धुवा लागन. आमचे गुरुवर हे सांगायचे अरे जोपर्यंत कॅनेचा वास जात नाही तोपर्यंत तिला घासावं लागन, उन्हात ठेवावं लागन, घासावं लागन, उन्हात ठेवावं लागन. किती वेळेस घासावं लागन याची गिनता. काही लोक म्हणते महाराज 50 वाऱ्या केल्या पण आजूक देव काही स्वप्नात आला. अरे घास आजूक काही वास गेला. हा जोपर्यंत वास जात नाही तोपर्यंत देव आपल्या चित्तामध्ये येत नाही. आणि जोपर्यंत राखेलचा वास जात नाही तोपर्यंत तूप साठवण्याकरता कॅन चालत नाही. तसं देव चित्तामध्ये यावं असं वाटत असेल तर आपलं अंतकरण शुद्ध पाहिजे. तुका म्हणे चित्त करार निर्मळ ये बोली कोमळ राय दे
म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राय तेथ. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बाबा भगवान परमात्मा चित्तामध्ये यावा असं वाटत असेल आपण चित्त निर्मळ केलं पाहिजे. म्हणून निवृत्तीनाथ म्हणले आगमुक्ते परमार्थामध्ये जे पाहिजे ते आता चांगदेव महाराजांकडे आहे. म्हणून माऊली ज्ञानोबराय चांगदेव महाराजांना काही ना काही उपदेश करा. या 65व्या माऊली ज्ञानोबराने लिहिल्या. ते पत्र शिष्याकडे दिलं आणि दिल्यानंतर ते पत्र चांगदेव महाराजांच्या हातात पडलं आणि चांगदेव महाराजाचा पत्र वाचायला लागले. स्वस्ति श्री वटेशु जो लपोनी जगदा भासो दावे मंगग्रासू प्रगटला करी प्रगटे तव तव न दिसे लपे तव तव आभासे प्रगटना लपाला आसे न खोमता जो बहु जव जव भोय तव तव काहीच न आहे काही नव्होनी आहे अघवाचे जो तया पुत्र तू वटेश्वराचा रवा जैसा कापुराचा सांगया मज तुझा आत्मयाचा बोला ऐके निंदे परोते निंदय जने जागृती गिळूनी जागणे केले तैशे गुंफने ज्ञानदेव म्हणे. या 65व्या चांगदेव महाराजांनी वाचल्या पण चांगदेव महाराजांना या 65व्या वाचून कळाल्या नाही. मग आपल्यासारखे वामदेवाला कळन का हो? म्हणून आमचे गुरुवारे म्हणायचे अरे साधका करता माऊली ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञान्याकरता माऊली ज्ञानोबरांनी अमृत अनुभव लिहिला, योग्या करता माऊली ज्ञानोबरांनी चांगदेव 65 लिहिली. पण माऊली ज्ञानोबरा म्हणजे जगाची आई आहे. बरोबर आहे की? माऊली ज्ञानोबराला माहिती या जगातामध्ये साधक कमी, या जगातामध्ये ज्ञानी कमी आणि या जगातामध्ये योगी पण कमी. पण संपूर्ण जगाचा उद्धार झाला पाहिजे हा माऊली ज्ञानोबरांचा कळवळ आहे. म्हणून माऊली ज्ञानोबरांनी तुमच्या करता ना आमच्या करता हरिपाठ ग्रंथ लिहिला का सर्वसामान्य जीवाला हरिपाठ कळाला पाहिजे. हरिपाठाचा अधिकारी म्हणजे तुम्ही आम्ही. असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारे बाया सदा. माऊली ज्ञानोबराय म्हणतात अरे काहीच करायचं काम नाही, संसारात राहायचं. पण काय करायचं? जिव्हे वेगू करी, जिव्हेने भगवान परमात्म्याचं नाम घ्यायचं. याला पुरावा माऊली ज्ञानोबराय म्हणतात वेदशास्त्र उभारे बाया सदा. स्वतः वेदशास्त्राने हात वर करून सांगितलं अरे जो संसारात राहून नामस्मरण करतो, भक्ती करतो, परमार्थ करतो तेने मुक्ती चारे साधिल्या. त्याला जीवनामध्ये 4 मुक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुमच्या करता आमच्या करता माऊली ज्ञानोबरांनी हरिपाठ ग्रंथ लिहिला. विठ्ठल विठ्ठल म्हणून सर्वसामान्य जीवाचा उद्धार झाला पाहिजे याच्या करता माऊली ज्ञानोबरांनी हरिपाठ ग्रंथ लिहिला. म्हणून माऊली ज्ञानोबरांनी आपला अनुभव सांगितला. बाबा तुम्हाला जर उद्धार करायचा असेल, आपल्या जीवनामधलं अज्ञान जर घालायचं असेल तर आपण संगती चांगली केली पाहिजे. तरुण जर जायचं ना साधूचे संगती तरुण पाय. आपल्याला जर तरुण जायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये संगती चांगली पाहिजे, साधूचा बोध आपल्या जीवनामध्ये झाला पाहिजे. महाराज ठीक आहे, तुम्ही म्हणता संताची संगती पाहिजे, साधूचा बोध पाहिजे. मग साधूचा बोध झाल्यानंतर जीवनामध्ये काय प्राप्त होतं तर माऊली ज्ञानोबराय ते तुम्हा आम्हाला अभंगाच्या पहिल्या चरणात सांगा. साधू बोध झाला
हरिमुख माला हरिमुख माला थाई दामोदरा हरिमुख माला हरिमुख माला हरिमुख माला हरि साधू बोध झाला नुरानी आटेला साधुदाने जय डोंगराला अनुभवा जय साधू बोध झाला नुरानी आटेला साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मोराला अनुभव. माऊली ज्ञानोबा म्हणतात बाबा साधूचा बोध आमच्या जीवनात झाला. झाला म्हणजे हा भूतकाळ आहे. काय स्वतः माऊली ज्ञानोबा आहे झाला शब्दाने प्रत्यक्ष अनुभव तुम्हा आम्हाला सांगतात. बरोबर आहे की नाही? म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात साधू. साधू कोणाला म्हणायचं हो? ज्याचे षड विकार गेले तो साधू. आणि त्या साधूचा बोध माऊली ज्ञानोबा आमच्या जीवनामध्ये झाला. झाला म्हणजे अहो काही काही लोक म्हणतात महाराज आम्ही कुठंच गेलो नाही पण तरी पण कीर्तन आम्हाला येतं. बरोबर आहे की नाही? पण माऊली ज्ञानोबा म्हणतात स्वयंबुद्धीच्या बाही रेगाली तयाची शुद्धीची नाही एक जाणीवेच्या डोई गर्वेची गिळिले. माऊली ज्ञानोबा म्हणतात एखादा जर म्हणत असेल मी कुठंच गेलो नाही पण तरी कीर्तन करतो पण माऊली ज्ञानोबा म्हणतात अहंकार त्याच्या ठिकाणी निर्माण होईल मुक्त होणार नाही. एक जाणीवेच्या डोई गर्वीची गिळिले. माऊली ज्ञानोबा म्हणतो तो गर्वाने अहंकाराने मोठा होईल. म्हणून आपण साधूचा बोध आपल्या जीवनामध्ये झाला पाहिजे. साधूच्या अंकित आपण आपल्या जीवनामध्ये राहिलं पाहिजे. आणि साधूचा बोध जर आपल्या जीवनात झाला तर माऊली ज्ञानोबा म्हणतात नुरोनिया ठेला. नुरोनिया ठेला म्हणजे जीवपणा जातो आणि आमच्या जीवनामध्ये ब्रह्मपणा प्राप्त होतो. या साधूच्या बोधाची कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून या साधूच्या बोधाने काय झालं तर माऊली ज्ञानोबा म्हणतात नुरोनिया ठेला. आमचा जीवपणा आता गेला आणि आमच्या जीवनामध्ये ब्रह्मपणा प्राप्त झाला. म्हणजे अहम देवस्मी गेलं आणि अहम ब्रह्मास्मी आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. कशामुळं? साधूच्या बोधाने. पण माऊली ज्ञानोबाने सांगितलं अहम देवस्मी गेलं कशाने? अहम ब्रह्मास्मी. बरोबर आहे की नाही? अज्ञान गेलं कशाने? ज्ञानाने गेलं. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात अज्ञाने ज्ञाने नेले आपण वस्तू देऊन गेले ऐशे जाणणे विन उरले जाणते जे. अज्ञान्याने बुडालिया ज्ञाने कीर्ती मुकत्व केलिया जैसा वन्य काष्ट जाळून या सोय जळे. माऊली ज्ञानोबा म्हणतात बाबा अज्ञाने ज्ञाने नेले. अज्ञान कशाने नेलं? ज्ञानाने. पण ज्ञानाने एक काम चांगलं केलं आपण वस्तू देऊन गेले. स्वतः ज्ञानाने काय केलं महाराज? स्वतः ब्रह्म वस्तू आत्मवस्तू त्या ज्ञानाने आपल्याला प्राप्त करून दिली. पण ते आता ते पण शिल्लक राहिलं नाही. आपण वस्तू देऊन गेले. हे ब्रह्म वस्तू आपल्याला प्राप्त करून दिली. ते ज्ञान पण आता निघून गेलं. आणि आता माऊली ज्ञानोबा म्हणतात काय शिल्लक राहिलं? जाणणे विन उरले जाणते जे. जाणीव नेणीव विरित असणारा जो भगवान परमात्मा तो आता आम्हाला शिल्लक राहिला. अज्ञान्याने बुडालिया ज्ञाने कीर्ती मुकत्व केलिया जैसा वन्य काष्ट जाळून या सोय जळे. माऊली ज्ञानोबा म्हणतात आपण लाकडं गोळा केले आणि लाकडं गोळा केल्यानंतर लाकडाला आग्नी लावला आणि लाकडं जर जळून संपले खाली काय शिल्लक राहिलं? राख शिल्लक राहिली. लाकडंही संपले आग्नेही संपला. म्हणून आमचे गुरुवर म्हणायचे लाकडं म्हणजे अज्ञान आहे आणि लाकडाला जाळणारा अग्नी म्हणजे ज्ञान आहे. अज्ञान गेलं कशाने? ज्ञानाने.
पण अज्ञान जर संपलं, ज्ञान पण शिल्लक राहिलं नाही. मग खाली काय शिल्लक राहिलं? ते म्हणजे ब्रह्म, ते म्हणजे वस्तू, ते म्हणजे आत्मज्ञान आमच्या जीवनामध्ये आता प्राप्त झालं. म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणतात, ठाईच मोराला अनुभव. आधी अनुभव आला पाहिजे, नंतर तो मोराला पाहिजे. तुम्हाला जड चाललं का? डोक्याच्या वरून चाललं नाही ना? का खाली बसून सांगू? इकडे लक्ष द्या. विठ्ठल विठ्ठल जड जड राहणं आधी काढून घेणं लागत, नंतर बैल दमात्या. बरोबर आहे की नाही? आधी काढून घेणं लागत ते. त्याच्यामुळे मग तुम्हाला सांगतो मी नंतर सोपं याच सोपं करून सांगतो तुम्हाला. म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणले, अरे साधूचा बोध आमच्या जीवनात झाला, आणि जीवनामध्ये बोध झाल्यानंतर आता आमचं अज्ञान गेलं. आणि माऊली ज्ञानोबराय म्हणतात, आमच्या जीवनामध्ये आता ज्ञान शिल्लक राहिलं. नुरोनी आठेला, पण ते ज्ञान जर शिल्लक राहिलं तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात, नवलांकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी. सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, बाबा एका वेळेला अज्ञान तरी बरं, पण ज्ञान नको. ते ज्ञान मुरलं पाहिजे. म्हणून अमृत अनुभव या ग्रंथामध्ये माऊली ज्ञानोबरायाने अज्ञानही गेलं पाहिजे, ज्ञानही गेलं पाहिजे, त्याच्या भरपूर ओव्या केल्या. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, जित्या विद्या ऐशी अन्यता बोधा ते घेऊसी, तिची यथा बोधासे निमाली उठी. परिजिती नामेली अविद्या ये जाकळी, बंद मोक्षा गाली बांधोनिया. मोक्षच बंधू होय तरी मोक्ष शब्द कासाय, अज्ञान घरी त्राय वावगियांचे. बागुलाचे निमरणे तोषावे की बालपणे, ये रातो नाही मा कोणे मृत्यू मानावा. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, बाबा आमच्या जीवनामध्ये अज्ञानही गेलं पाहिजे, ज्ञानही गेलं पाहिजे, म्हणून दोन्ही पण नको. म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणले, जिती ना मेली अविद्या ये जाकळे, बंद मोक्षा गाले बांधोनिया. या ठिकाणी आमचे गुरुवर एक सांगायचे, ते म्हणायचे, बाबा 2 जण नवरा बायको होते. नवरा बायको 2 जणच असतात. त्यांचं लग्न झालं, आणि लग्न झाल्यानंतर त्यांचा जमाना नाही म्हणजे भांडणं व्हायला लागले. पतीला राग आला, आणि राग आल्यानंतर पतीनं काय केलं महाराज, एवढा मोठा दगड घेतला आणि बायकोच्या मुंडक्यात टाकला. एवढ्यानं टाकला आणि मेली. आणि मेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जाळून टाकली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जाळून टाकल्यानंतर तिसऱ्या दिवशी तीच बायको रात्री 12-1 वाजता कडी वाजायला लागली. अहो मी आले, दार उघडा. कोणती बायको चांगली? झोपले नाही तुम्ही? आमचे गुरुवारे म्हणायचे, अरे पहिली बायको त्रास द्यायची, मारून टाकली. दुसऱ्या दिवशी सकाळी जाळून टाकली, आणि जाळून टाकल्यानंतर भूत होऊन आली. कोणती चांगली? पहिली बायको म्हणजे अज्ञान आहे, आणि भूत होऊन आलेली बायको म्हणजे ज्ञान आहे. कोणती चांगली? म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणले, जिती ना मेली, जिवंतही नको, मेलेली पण नको. अविद्या ये जाकळे, बंद मोक्षा गाले बांधोनिया. म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणले, बागुलाचे निमरणे तोषावे की बालपणे, ये रातो नाही मा कोणे मृत्यू मानावा. आपण म्हणतो लहान लेकरू रडायला लागलं का, आपण म्हणतो बाळ्या गपची बैस, न तर तुला बागुलबाच्या हातातच देईन. तुम्ही पाहिला का बागुलबा? आहे का बागुलबा? नाही. मग मला सांगा बरं. आणि ते लेकरू रडायला लागलं, लेकरू थांबत नाही. आणि आता आईला वाटलं, बाबा काय घाबरलं लेकरू बागुलबाला. आता आई म्हणते, बाळ्या बागुलबा मेला. बरोबर आहे की नाही? म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणतात, बागुलाचे निमरणे, बागुलबा मेला, मग कोणा खुश व्हायचं? तोषावी की बालपणे, लहान लेकरांनी खुश व्हायचं. बागुलबा मेला, ये रातो नाही मा कोणी मृत्यू मानावा. माऊली ज्ञानोबराय म्हणले, एखादे 5-50 वर्षाचे लेकरू आहे, आणि त्याला म्हणलं बागुलबा मेला, तो म्हणून तो काय म्हणता, अरे बागुलबा नव्हताच, मरण कोण बागुलबा आहे का? नाही. तसं आमचे गुरुवारे म्हणायचे, अरे अज्ञान नाहीच आहे. या जीवनामध्ये अज्ञानाचा त्रैकलिक अत्यंत अभाव आहे, पण आपल्याला संपूर्ण जगत दिसतं. म्हणून अज्ञानाची संगती लावून हे जगत निर्माण केलं. विठ्ठल विठ्ठल म्हणून अज्ञान नाहीच आहे.
अमृत अनुभव या ग्रंथामध्ये माऊली ज्ञानोबराने अज्ञानाचं खंडन केलंच केलं, पण अज्ञान सापेक्षित असणारं जे ज्ञान आहे त्याचंही माऊली ज्ञानोबराने खंडन केलं. म्हणून माऊली ज्ञानोबराची सातव्या प्रकरणामध्ये एक ओवी माऊली ज्ञानोबरा म्हणतात, लवणाची मासोळी जरी वय जिवाळी तरी जळीना वेगळी न जिये जीवी. माऊली ज्ञानोबरा म्हणतात, बाबा लवणाची मासोळी, लवण म्हणजे काय? मीठ. हा, मासा तयार केला म्हणे मिठाचा, बरोबर आहे की नाही? जरी वय जिवाळी, त्या माशाला काहीतरी मंत्रतंत्राने जिवंत केलं, पण जिवंत केल्यानंतर जळीना वेगळी न जिये जीवी. मला सांगा बरं, तो मिठाचा मासा पाण्यात राहील का पाण्याच्या बाहेर राहील? पाण्याच्या जिवंत मासा पाण्याच्या बाहेर जिवंत राहील का? मग कुठं राहील? माऊली ज्ञानोबा म्हणतात, मिठाचा मासा तयार केला, त्याला मंत्रतंत्राने जिवंत केलं, आणि जिवंत केल्यानंतर तो मिठाचा मासा पाण्यात राहील का पाण्याच्या वर राहील? पाण्यात मिठाचा मासा सोडला विरघळून जाईल, बरोबर आहे की नाही? आणि मिठाचा मासा जर पाण्याचे, मासा म्हणजे वर राहणं शक्य आहे का? नाही. तसं माऊली ज्ञानोबा म्हणतात, अरे आपल्या या स्वरूपामध्ये अज्ञान नाही, अज्ञानाचा त्रैकलिक अत्यंत अभाव आहे. अज्ञान जेता असावे तीत सर्वज्ञ न व्हावे, ऐशी जाती स्वभावे अज्ञानाचे. माऊली ज्ञानोबा म्हणतात, ज्या ठिकाणी अज्ञान आहे त्या ठिकाणी काहीच कळालं नाही पाहिजे. याला काय म्हणतात? हा, आपण म्हणतो बाबा मी सुखाने झोपलो होतो, मला काहीच कळालं नाही, काहीच कळालं नाही, हे तर कळतं ना. हे काय ज्ञान आहे. म्हणून अज्ञान आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी नाहीये. झोपल्यानंतरही आपल्याला स्वप्न कळतं, मला स्वप्न पडलं होतं, बरोबर आहे की नाही? हे काय ज्ञान आहे. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात, अज्ञानाचा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी त्रैकलिक अत्यंत अभाव आहे. म्हणून अज्ञान तर गेलं पाहिजे, पण अज्ञान सापेक्षित असणारे जे वृत्ती ज्ञान आहे तेही पण गेलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणले, साधू बोध झाला तो नुरोनी आठेला, ठाईच मोराला अनुभव. बाबा आधी अनुभव आला पाहिजे, नंतर मुराला पाहिजे. आधी काय? गुलाबजांबू शिजला पाहिजे, म्हणजे तळला पाहिजे, नंतर तो गुलाबजांबू भिजला पाहिजे, आणि लगेच पाकात टाकायचं आणि लगेच वर टाकायचा. गोड लागतो का? नाही. परमार्थ भिजला पाहिजे, मुरला पाहिजे. जोपर्यंत परमार्थ मुरत नाही, जोपर्यंत आपला परमार्थ गोड होत नाही, तसं माऊली ज्ञानोबा म्हणतात, ठाईच मुराला मुरलं पाहिजे. तसं लोणचं मुरलेलं चांगलं लागतं ना, तसं परमार्थ पण मुरला पाहिजे, गुलाबजामू मुरला पाहिजे, गोड लागतो, तसा आपला परमार्थ मुरला पाहिजे. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणले, ठाईच मोराला अनुभव. अनुभव आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे, अनुभवी महात्म्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाले पाहिजे. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात, ज्ञान अज्ञानाच्या पलीकडे अनुभव आहे. या अनुभवापर्यंत आपल्याला जायचं. आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही, म्हणजे अज्ञान घालण्याकरता ज्ञान आहे. एकदा अज्ञान गेलं, ज्ञान पण शिल्लक राहत नाही. काट्याने काटा काढला, कशातला? पायातला. आपल्या पायामध्ये काटा घुसला, आणि काटा घुसल्यानंतर आपण काय करतो? ज्या बाबळीचा काटा घुसला त्याच बाबळीचा काटा मोडतो आणि पायातला काटा काढतो, बरोबर आहे की नाही? मला सांगा, या बाबळीच्या काट्याने पायातला काटा काढला, हा बरोबर आहे की नाही? आणि ज्या बाबळीच्या काट्याने पायातला काटा काढला म्हणजे काय केलं हो? लय मोठे उपकार केले. म्हणून त्याला आपण खिशात ठेवतो, असं आहे का? त्याला पण फेकून देतो, त्याला पण फेकून देतो. म्हणून आमचे गुरुवारे म्हणायचे, अरे पायातला काटा म्हणजे अज्ञान आहे, आणि ज्या काट्याने काटा काढला ते म्हणजे ज्ञान आहे. अज्ञान गेलं म्हणजे ज्ञान पण शिल्लक नाही राहिलं पाहिजे, आणि ते ज्ञान जर शिल्लक राहिलं ते लय टोचत. माझ्यासारखा महाराजच नाही, मी लय विद्वान आहे असं वाटतं माणसाला, बरोबर आहे की नाही? त्याच्याकरता माऊली ज्ञानोबारायने वेळोवेळी आपल्याला जागृत केलं. अज्ञानही गेलं पाहिजे, ज्ञानही गेलं पाहिजे. अनुभव मुरणं म्हणजे हेच आहे. ज्ञान अज्ञानाच्या पलीकडे आपलं स्वरूप आहे. म्हणून माऊली ज्ञानोबाराय म्हणले, ठाईच मोराला अनुभव. अनुभव आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे, आणि अनुभव आपल्या जीवनामध्ये आला तर ब्रह्मज्ञान आपल्या जीवन. आमचे गुरुवारे सांगायचे, साधक आता अज्ञानामध्ये, अज्ञान गेलं, अज्ञान गेल्यानंतर अहम दिवस मी गेलं, आणि अहम ब्रह्मास्मी त्याच्या वृत्तीमध्ये प्राप्त झालं.
आधी काय म्हणतो मी देह संबंधी माझे, आणि त्याला श्रीगुरूने बोध केला, आणि बोध केल्यानंतर तो म्हणता आता मी देह नाही, न त्वम देहो न इंद्रियानी न प्राणो न मनो न बुद्धी, मग विकारित्वात विनाशित्वात दृष्टत्वाच घटो येता, मी देह नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही असं म्हणतो. पण कधी बोध झाल्यानंतर, पण तो आता मी म्हणतो मी ब्रह्म आहे. मी कोण आहे? मी ज्ञान स्वरूप आहे, मी बोध स्वरूप आहे, अहम ब्रह्मास्मी, मी ज्ञान आहे, मी ब्रह्म आहे असं म्हणतो. पण नंतर माऊली ज्ञानोबा म्हणतात, असं म्हणता म्हणता एक ना एक दिवस त्याच्या जीवनामध्ये ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मज्ञानाचा परिवसन अनुभवामध्ये आलं पाहिजे, आणि अनुभवाचं परिवसन आपोआप प्रतीमध्ये जातं, म्हणजे प्रतीतीमध्ये जातं. आधी अनुभव आला पाहिजे, नंतर प्रतीती. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणले आपुल्या प्रतीती जगच मुक्त. म्हणून अनुभव आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला पाहिजे, नंतर प्रतीती आपल्या जीवनामध्ये सहज येते. एकदा जीवनामध्ये प्रतीती आली, मग आपल्या जीवनामध्ये ब्रह्मानंद प्राप्त होतो. ब्रह्मानंद म्हणजे काय? आता तिथं दुःखाचा लेश नाही, काहीच राहिलं नाही, त्याला काय म्हणतात? ब्रह्मानंद. मग परमार्थ करायचं म्हणजे काय हो? परमार्थ करायचं म्हणजे आपलं ज्ञान अज्ञान घालायचं, संपूर्ण जग आपोआप मुक्त आहे. परमार्थ करायचं म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, आपण आपलं परीक्षण करायचं, दुसऱ्याचं निरीक्षण नाही. म्हणून आमचे गुरुवर एक उदाहरण सांगायचे, विठ्ठल विठ्ठल बाबा. ते म्हणायचे परमार्थ करायचं म्हणजे आपण मुक्त व्हायचं, आणि आपण मुक्त झालं म्हणजे जग आपोआप मुक्त आहे. आपण अनुभव प्राप्त करायचा, अनुभव प्राप्त झाला म्हणजे आपल्याला ब्रह्म प्रतीती आल्याशिवाय राहत नाही, आणि ब्रह्म प्रतीती आली म्हणजे ब्रह्मानंद आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. आणि आपणच अज्ञानी आणि चालला ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगायला. माऊली ज्ञानोबा म्हणतात, आमचे गुरुवर एक उदाहरण सांगायचे. एक संभाजीनगरला नवीन जोडपं राहायला गेलं. जोडपं कळतं ना तुम्हाला? जोडपं, हा, नवरा बायको. आता पहा कशी पौराली वर, नाहीतर कातल्यात खाली माना त्यांना सूर्यफूल झालती ती. विठ्ठल 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 ब्रह्मज्ञान सांगायला लागला, झोपा येते माणसाला. ही झोपले नाही बरं का कोणी, पण जागी होण्याकरता मी तुम्हाला सांगितलं. म्हणून आमचे गुरुवारे म्हणायचे, अरे एक नवीनच जोडपं संभाजीनगरला राहायला गेलं, आणि राहायला गेल्यानंतर तिथं सिस्टमॅटिक असतं. आता संपूर्ण भाड्याने त्यांनी रूम केली, आणि रूम केल्यानंतर बऱ्याचशा रूमा भाड्याने गेलेल्या होत्या. इकडचे रूमचे कपडे इकडच्या गॅलरीवर, इकडच्या रूमचे कपडे इकडच्या गॅलरीवर. हे नवीन गेलेले बाई खिडकीतून पाहायची, आणि शेजारीनबाईचे कपडे खिडकीतून दिसायचे. इकडे लक्ष द्या, शेजारीनबाईचे कपडे खिडकीतून दिसायचे ना आपल्या नवऱ्याला म्हणायचे, म्हणे आहो, म्हणे काय? म्हणे बघा ना, शेजारीनबाईला कपडे धुता येत नाही. त्या नवऱ्याने विचार केला, बाबा असं कसं होईल? 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, दररोज म्हणायचे, आहो, म्हणे काय ग? म्हणे आहो, शेजारीनबाईला कपडे धुता येत नाही, तुमचं भाग्य चांगलं का तुम्हाला मी भेटले म्हणून, ऐक नाही. आणि त्या बाई सारखी भेटली असती, तिला कपडे धुता येत नाही, मग तिला स्वयंपाक येईन का? अहो, शेजारीनबाईला कपडे धुता येत नाही. यानं 1 दिवस ऐकलं, 2 दिवस ऐकले, 15 दिवस झाले, दररोज म्हणायचे तुमचं भाग्य चांगलं, मी तुम्हाला भेटले, शेजारीनबाईला कपडे धुता येत नाही. याने विचार केला, बाई 1 दिवस कपडे खराब धुईन, 2 दिवस कपडे खराब धुईन, 15 दिवसापासून ऐकतो शेजारीनबाईला कपडे धुता येत नाही, शेजारीनबाईला कपडे धुता येत नाही. 15 दिवसापासून ऐकतो. म्हणे एक काम करू म्हणे, का ग तू नेमकं कुठून पाहते शेजारीनबाईला कपडे धुता येत नाही? ती गेली, तिनं सांगितलं, अहो बघा ना, चला बरं. हा, खिडकीतून पाहिलं, आणि पाहिल्यानंतर त्यालाही शेजारीनबाईचे कपडे खराब दिसले. मग त्याने काय केलं महाराज, 1 बकेट भरून पाणी घेतलं, 1 मग घेतलं, आणि त्या बाईचे कपडे धुवून काढले का? नाही. आमचे गुरुवारे म्हणायचे, अरे ही बाई ज्या खिडकीतून पाहिजे ती खिडकी स्वच्छ धुवून काढली, आणि सुती फडकीने पुसून घेतली, आणि पुसून घेतल्यानंतर बकेट ठेवून दिली, मग ठेवून दिलं, आणि आता ही बाई मागं गेली, आणि मागं गेल्यानंतर हिनं पाहिलं खिडकीतून कपडे स्वच्छ दिसायला लागले, पळतच नवऱ्याकडे आली. म्हणे आहो, म्हणे काय ग? म्हणे बघा ना, शेजारीनबाईनं कुठेतरी कपडे धुण्याचा क्लास लावला, म्हणे बघा, म्हणे शेजारीनबाईचे कपडे आज स्वच्छ आहे. मला सांगा बरं, त्या बाईचे कपडे खराब होते का हिची घराची काच खराब होती? हा, नाव कोणाला ठेवीत होती? हाय की नाही? आपण म्हणतो ना बाबा, नाव ठेवू लोकाला, पुढं नाही म्हणत मी,
हा, मला एवढं सांगायचं. तसं आमचे गुरुवारे म्हणायचे त्या बाईची खिडकी खराब होती, तसं आपली काच खराब आहे आणि आपण लोकांना नाव ठेवतो. आपण म्हणतो त्यो लय वाईट आहे, अरे त्यो लय, अरे त्यो वाईट नाही, तू वाईट आहे म्हणून तुला ते वाईट दिसतो. तसं आमचे गुरुवारे म्हणायचे अरे आपल्या जीवनामध्ये ब्रह्मानंद प्राप्त झाला ना, ब्रह्मानंद प्राप्त झाला म्हणजे अनुभव प्राप्त झाला म्हणजे ब्रह्मप्रतीती आपल्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण मुक्त व्हायचं आणि आपण मुक्त झालं तर सगळं आपल्याला मुक्त दिसतं. जे जे दृष्टी दिसे ते ते हरे रूप, जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. माऊली ज्ञानोबा म्हणतात जिकडं तिकडं ते त्याचा व्यापक दृष्टी झाली. महाराज तुमचं म्हणणं आमच्या लक्षात आलं, पण सिद्धांत उच्च लेवलचा आहे. सोप्या भाषेत सांगा ज्ञान कसं गेलं, अज्ञान कसं गेलं. तर माऊली ज्ञानोबा दृष्टांताच्या माध्यमातून सांगतात. अभंगाचं दुसरं चरण. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, कापुराच्या कापुराचे वाते उजळले ज्योती, ठायेच समाप्ती झाली जैशी. माऊली ज्ञानोबा आहे तुम आम्हाला दृष्टांताच्या माध्यमातून सांगतात बाबा ज्ञान कसं अज्ञान कसं. तो माऊली ज्ञानोबा सोपं करून सांगतात. कापुराची वाती, कापुराची गोडी आपण जर घेतली आणि कापूर आपण पेटला आणि कापूर पेटवल्यानंतर माऊली ज्ञानोबा म्हणतात उजळली ज्योती. ती आता उजळली म्हणजे पेटली आणि पेटल्यानंतर कापूर संपला काय होतं. माऊली ज्ञानोबा म्हणतात ठाईच समाप्ती झाली जैशी. कापूर जळून गेला आणि कापूर जळून गेल्यानंतर अग्नी शिल्लक राहतो का. मग अग्नी कुठं जातो, अग्नी कुठं जातो. म्हणून आमचे गुरुवारे म्हणायचे अरे अज्ञान रूपी कापराला ज्ञान रूपी अग्नी लावला, अज्ञान संपलं ज्ञान पण शिल्लक राहिलं नाही. का सापेक्षित भाषा आहे. अज्ञान आहे म्हणून ज्ञान आहे, बायको म्हणून नवरा आहे. बायको मेली का नवरेपणा घेऊन गेली, नवरा मेला बरोबर आहे की नाही. म्हणजे ती आता कोणाची बायको राहिली. तसं आमचे गुरुवारे म्हणायचे अज्ञान आहे म्हणून ज्ञान आहे, ज्ञान आहे म्हणून अज्ञान आहे. ही सापेक्षित भाषा आहे. तसं आपलं जे खरं स्वरूप आहे ज्ञान अज्ञानाच्या पलीकडे आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून
कापराला अग्नी लागला तर कापूर संपला पण अग्नी पण शिल्लक राहिला नाही. मग आता शिल्लक काय राहिलं तर माऊली ज्ञानोबा म्हणतात, जेव्हा कापूर जळो सरे तयाचे नामाग्नी पुरे उभयातीत उरे आकाश जेवी. नुसतं आकाश शिल्लक राहिलं. आगी लागली या कापुरा ना काजळी ना वैश्वानरा उरणे नाही विराजया परी. माऊली ज्ञानोबा म्हणतात कापूर पेटला म्हणजे अग्नी शिल्लक राहिलं नाही, वैश्वानर म्हणजे अग्नी काजळी शिल्लक राहिले नाही, नुसतं आकाश शिल्लक राहिलं. तसं आपल्या जीवनामध्ये ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, ब्रह्म अनुभव प्राप्त झाला. तसं आपल्या जीवनामध्ये अज्ञानही शिल्लक राहिलं नाही, ज्ञानही शिल्लक राहिलं नाही. मग महाराज आता आमच्या जीवनामध्ये नेमकं काय प्राप्त झालं तर माऊली ज्ञानोबा म्हणतात, आता तुमच्या जीवनामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. पण कशामुळं माऊली ज्ञानोबा म्हणतात, साधूच्या अंकित राहिल्यामुळं. अभंगाचं तिसरं मोक्षर के आला भाग्य विनटला, 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 मोक्षर के आला भाग्य विनटला. साधू कांकीला हरी भक्त, साधू कांकीला हरी भक्त, हरी मुखे मन, हरी मुखे मन, हरी मुखे मन, हरी मुखे मन. साधू कांकीला हरी भक्त, साधू कांकीला हरी भक्त, हरी मुखे मन, हरी मुखे मन, हरी मुखे मन, हरी मुखे मन. मोक्षर के आला भाग्य विनटला, साधूचा केला हो, साधूचा केला हरी भक्त, हरी मोक्षर के आला हो भाग्य विनटला, साधूचा केला हो, साधूचा केला हरी भक्त, हरी भक्त, हरी भक्त. मोक्षरेखी आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. माऊली ज्ञानोबा म्हणतात, दादा बाबा त्याच्या जीवनामध्ये काही शिल्लक राहिलं नाही. नेमकं काय शिल्लक राहिलं तर माऊली ज्ञानोबा म्हणतात, तो आता खऱ्या स्वरूपाच्या ठिकाणी आला. कोणतं खरं स्वरूप आहे? या जीवनामध्ये येऊन आपल्या जीवनामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती झाली पाहिजे, त्याला मोक्ष म्हणतात. तर माऊली ज्ञानोबा म्हणतात, तो साधूच्या कृपेने, साधूच्या बोधाने तो आता मोक्षाच्या रेषेवर आला. आणि आता माऊली ज्ञानोबा म्हणतात, भाग्य विनटला, तो आता भाग्यान नटला. काय खरं जीवनामध्ये भाग्य असेल ना तर जीवनामध्ये भाग्य प्राप्त होणं म्हणजे मोक्ष. बरोबर आहे की नाही? आपण कशालाही भाग्य म्हणतो. कोणी म्हणतो बायको चांगली भेटली, भाग्य चांगलं, बायको खरतड भेटली पाहिजे, परमार्थ चांगला होतो. बरोबर आहे की नाही? म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात, बाबा जीवनामध्ये खरं भाग्य म्हणजे काय? आत्मलाभाचे भाग्य, आत्मलाभ प्राप्त होणं खरं भाग्य. वैराग्य प्राप्त होणं वैराग्याचे भाग्य, संत संघाची लाग. बाबा वैराग्य प्राप्त होणं हे खरं भाग्य. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात, या जीवनामध्ये प्राप्त जन्माला येऊन आपण मोक्ष प्राप्त केला पाहिजे. आणि याच देहामध्ये तो आपल्याला प्राप्त केला जातो. मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिदला तुझ. बाबा या देहामध्ये सच्चिदानंद पद आपल्याला प्राप्त केलं जातं. सहज
चीद आणि आनंद हे स्वरूप आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त केलं जातं. का? असदाची व्यावृत्ती सत म्हणू आली श्रुती आणि जडाची असमाप्ती छिद्रोपायसे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात त्याला सच्चिदानंद का म्हणतात? असत जड दुःख घालण्याकरता त्याला सच्चिदानंद म्हणतात. ते पद या देहामध्ये आपल्याला प्राप्त केलं जातं. असत घालता येतं, जड घालता येतं, दुःख आपल्या जीवनामध्ये आपल्याला संपवता येतं आणि आनंद आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त केला जातो. आणि तो आनंद मोक्ष जीवनामध्ये प्राप्त झाला म्हणजे आपल्याला प्राप्त होतो. पण काही काही लोक म्हणते महाराज या देहात आम्हाला ज्ञान प्राप्त करायचं नाही, आम्ही पुढच्या देहात ज्ञान प्राप्त करू. पण नाथ महाराज म्हणतात मनुष्य देह ब्रह्मज्ञान पुढच्या जन्मी मी करीन, तो नागवला जाण सोलेवा ज्ञान त्यापाशी. एखादा जर म्हणला बाबा या देहात मला ज्ञान प्राप्त करायचं नाही, पुढच्या देहात मी ज्ञान प्राप्त करील, नाथ महाराज म्हणतात समजायचं उघड उघड अज्ञानी, याला काही कळत नाही. याच देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोळा. याच देहामध्ये आमचे गुरुवारे म्हणायचे मरणाच्या आधी एक क्षण का होत नाही आपण जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगलं पाहिजे. याला म्हणतात ज्ञान, याला म्हणतात ब्रह्म आणि ते आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं पाहिजे. म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणतात तो साधक आता खरा मोक्ष स्वरूपाच्या ठिकाणी आला आणि खरं भाग्य म्हणजे मोक्ष प्राप्त होणं. आणि हा जर मोक्ष प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात साधूचा अंकीला हरिभक्त तो मोक्ष रेखी आला. कोण आला? साधूच्या अंकीला, जो साधूच्या अंकित राहिला हरिभक्त तो मोक्षाच्या रेषेवर आला. असा कोणताही मोक्षाच्या रेषेवर आला स्वयंबुद्धीने मोक्षाच्या रेषेवर येत नाही, साधूच्या अंकित व्हावं लागतं तेव्हा जीवनामध्ये मोक्ष प्राप्त होतो. साधू बोध करतात आणि बोध केल्यानंतर त्या बोधाचा विस्तार आपल्या जीवनामध्ये होतो आणि जीवनामध्ये झाल्यानंतर मोक्ष आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो. म्हणून जो साधूच्या अंकित झाला त्याला बोध झाला, जो साधूच्या अंकित झाला नाही तो इकडं तिकडं भरकटल्या गेला. विठ्ठल विठ्ठल आमचे गुरुवार एक उदाहरण सांगायचे. कोंबडी काय करते म्हणे? अंड देते. त्या अंड्यातून पिलू तयार व्हावा असं वाटत असेल तर मग काय करते? पक्का खाली घेते. बरोबर एक नाही? आमचे गुरुवार सांगायचे अरे जे कोंबडीचं अंड पक्का खाली आलं त्याचं पिलू झालं आणि जे अंड कोंबडीचं पक्का खाली आलं नाही तिकडे स्टॉलला लागलं. बरोबर एक नाही? मग आपण विचार केला आपल्याला पक्का खाली जायचं, साधूच्या अंकित जायचं का आपल्याला जीवनामध्ये बोध प्राप्त करायचा तिकडे स्टॉलला लागायचं? आपण आपला विचार करा. म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणतात जो साधूच्या अंकित झाला त्याच्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्त झाला. आणि मोक्ष प्राप्त व्हावं वाटत असेल आणि जो साधूच्या अंकित झाला त्यालाच मोक्ष प्राप्त होतो. आता काही काही लोक आळंदीला पोरं नेऊन टाकत्या ना तुमच्याकडं. तुमच्या गावातले पालेकर कसे उभा आहे आळंदीला? मला सांगा बरं आळंदीला कोणतं पोरग टाकते बरं? तुम्ही झोपले नाही तुम्ही? झोपा आले असेल तर झोपा बरं, पडा. हा इकडे लक्ष द्या. हा अहो आळंदीला कोणतं पोरग टाकत्या? जे शाळेत 100 पैकी 100 मार्क घेत ते नाही. मग कोणतं टाकत्या? ज्याला चांगलं शेतीमध्ये दारं धरता येतं ते पण नाही. ज्याला शेती चांगली जमती ते नाही. ज्याला शाळा चांगली जमती ते नाही. ज्याला काहीच जमत नाही टोकरवाणी करतं याला जाऊ दे बरं बुवाच्या संस्थेत. हा बरोबर एक नाही? मग आमचे गुरुवारे म्हणायचे बाबा ते लेकरू आळंदीला येतं आणि आळंदीला आल्यानंतर 2-5 वर्ष माऊली ज्ञानोबरांच्या सान्निध्यात राहतं, माऊली ज्ञानोबराचं दर्शन घेतं, इंद्रायणीचं स्नान करतं, मधुकरी खातं आणि त्या अन्नाचा परिणाम, त्या माऊली ज्ञानोबराचा वायुमंडलाचा परिणाम त्या साधकावर माऊली ज्ञानोबराय कृपा करतात. आणि मला सांगा बरं माऊली ज्ञानोबराने कृपा केल्यानंतर मला सांगा जे शाळेत 1 नंबर होतं तेही पुढे बसत. बरोबर एक नाही? खाली बसत, पुढं नाही लगेच खाली. हा याच्या खाली. हा आणि जे शेतीमध्ये 1 नंबर होतं ते खाली बसत. आणि ज्याला काहीच येत नव्हतं येडपट म्हणून आळंदीला टाकलं आणि ते उभं राहतं आणि सगळ्या लोकांना सांगत. तसं मला सांगायचं बाबा माऊली ज्ञानोबरांची कृपा झाली, माऊली ज्ञानोबराच्या अंकित झाला, माऊली ज्ञानोबरांच्या आळंदीत राहिला, माऊली ज्ञानोबराय कृपा करतात. माऊली ज्ञानोबराने रेडा बोलला. रेडा किती हुशार आहे तो.
मठ्ठे पण माऊली ज्ञानोबरांनी कृपा केली. रेडा वेद बोलतो, हा तर बोलका रेडा आहे. का माऊली ज्ञानोबराय बोलवणार नाही? म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणतात, साधूच्या अंकीला हरिभक्त. जो साधूच्या अंकित राहिला, साधूच्या संगतीत राहिला, त्याला जीवनामध्ये मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणले, मोक्ष रे कियाला भाग्य विनटला, साधूचा अंकीला हरिभक्त. मग माऊली ज्ञानोबराय म्हणतात, साधूच्या अंकित राहिल्यानंतर तो मोक्षाच्या रेषेवर येतो, त्याला जीवनामध्ये मोक्ष प्राप्त होतो. मग त्या साधूच्या संगतीची मला आता गोडी लागली. अभंगाचं शेवटचं चरण. ज्ञानदेव गोडी संगती सज्जनी, ज्ञानदेव गोडी संगती सज्जनी, ज्ञानदेव तत्वी हरि दिसे जनिमनी, आत्मा तत्वी हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि दिसे जनिमनी, टाळे वाजवा, भजन करा. बार घुमाई, बार घुमाई, बार घुमाई, बार घुमाई, जय जय विठो बार घुमाई, जय जय बार घुमाई, रखुमाई बार घुमाई, अरे
बारकबाई 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 अरे ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनिवनी आत्मतत्वे. हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे. माऊली ज्ञानोबा म्हणतात बाबा, साधूच्या संगतीमध्ये मोक्षे. साधूच्या अंकित झाला त्याच्या जीवनातलं दुःख संपत आणि त्याच्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्त होतो. मग त्या साधूच्या संगतीची मला आता गोडी लागली. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, त्या संगती म्हणजे सज्जन संतांची मला आता गोडी लागली. आणि त्या संतांच्या संगतीमध्ये राहून त्यांच्या जीवनातला बोध झाल्यानंतर माऊली ज्ञानोबा म्हणतात, हरी दिसे जनिवनी आत्मतत्वे. जिकडं तिकडं मला आता भगवान परमात्मा दिसायला लागला. आत्मतत्व प्राप्त झालं आणि आत्मतत्व प्राप्त झालं म्हणजे जिकडं तिकडं भगवान दिसायला लागला. म्हणून ज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं, जिकडं तिकडं भगवान परमात्मा प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. म्हणून संगतीमध्ये आपण राहिलं पाहिजे, साधूच्या अंकित आपण राहिलं पाहिजे. म्हणून आमचे गुरुवारे म्हणायचे बाबा, 3 प्रकारची संगती आहे. एक म्हणजे कुसंगती, दुसरी म्हणजे विसंगती आणि तिसरी म्हणजे सत्संगती. म्हणून आमचे गुरुवारे म्हणायचे, अरे कुसंगती टाळली पाहिजे, विसंगती भोगली पाहिजे, सत्संगती केली पाहिजे. पापाने येते ती कुसंगती, प्रारब्धाने येते ती विसंगती आणि पुण्याने आपल्या जीवनामध्ये प्राप्त होती म्हणजे सत्संगती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून कुसंगतीचा त्याग करायचा, विसंगती प्रारब्धाने आली तिचा भोग घ्यायचा, सत्संगती करायची. सत्संगती जर आपण आपल्या जीवनामध्ये केली तर माऊली ज्ञानोबा म्हणतात, सूत्रकार सांगतात, सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्महत्वम, निर्महत्वम निर्द्वंद्वत्वम, निर्द्वंद्वत्वम जीवनमुक्ती. सत्संगतीमध्ये आपल्याला जीवनमुक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. संतास व्यवसता, योगज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता, वैराग्यशी तेनेची सत्कर्मे, आशाशा ज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. माऊली ज्ञानोबा म्हणतात, अहंकार जातो आणि आपल्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त होतो. पण कशामुळं? संतास व्यवसता, गुरुचरण उपासिता. माऊली ज्ञानोबा म्हणतात, संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर हे आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतं. सत्संगती आपण केली पाहिजे आणि विसंगती आपण भोगली पाहिजे. जी प्रारब्धाने आलेली जी विसंगती ती भोगावच लागते. तुम्ही म्हणसान महाराज कसं हो, दोघा नवरा बायकोचं लग्न झालं आणि लग्न दोघा नवरा बायकोच होतं, पण झालं, पण झाल्यानंतर त्यांचं जमत नाही. मग मला सांगा बरं, आता जमत नाही, दररोज भांडणं होते, मग काय करावं लागन? फारकती घ्यायची. आता घेणं सोपं नाही, चांगल्याला भेटन नाही. हा, मग मला सांगा बरं, प्रारब्धाने आलेली जी विसंगती ती भोगवून संपावं लागते. म्हणून आमचे गुरुवारे म्हणायचे, पुण्याने सत्संगती प्राप्त होते, प्रारब्धाने विसंगती प्राप्त होती आणि आपल्या जीवनामध्ये पापाने आपल्या जीवनामध्ये कुसंगती प्राप्त होती. म्हणून कुसंगती टाळायची, विसंगती भोगायची आणि सत्संगती करायची. म्हणून आमचे गुरुवारी एक उदाहरण सांगायचे, कुसंगती आपल्या जीवनामध्ये आली आपलं जीवन बर्बाद करते. ते म्हणायचे, बाबा एक जण मेथीची भाजी घेऊन बाजाराला गेला. आहे ना तुम्हाला मेथीची भाजी तुमच्याकडं? आता नाही, ती उन्हान जळून जाते आणि पावसाळ्यात पाण्यात जळून जाते. मग येतेच कधी काय मी, हिवाळ्यात येते आणि हिवाळ्यात आली भाव राहत नाही. हा, इकडे लक्ष द्या बाबा. मेथीच्या बाजाराला गेला, म्हणजे मेथीची गड्डी घेऊन बाजाराला गेला आणि बाजाराला गेल्यानंतर ते शेतकऱ्याने विचार केला, बाबा लोकांना ताजा माल खाऊ घालू. बरोबर आहे की नाही? असं वाटलं त्याला, ताजा माल खाऊ घालू असं वाटल्यानंतर त्याने सकाळी भाजी उपटली बाजारच्या दिवशी. तुम्हाला कधीच बाजार आहे
सोमवारच्या दिवशी शेतात गेला, सकाळी 12 वाजेपर्यंत भाजी काढली, 3 वाजेपर्यंत धुतली आणि 4 वाजता बाजारात गेला. त्याला माहिती 4 वाजता चांगला बाजार भरतो. 4 वाजता बाजारात गेल्यानंतर आता जागा भेटन का चांगली? नाही. संपूर्ण बाजारात फिरू लागला, भाना 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 भाना, या गल्लीत फिर त्या गल्लीत फिर. त्याला काही जागा भेटन नाही. मग त्याने विचार केला, बाबा भाजी जागाच भेटली नाही, भाजी कशी कटन? मग त्याला एका ठिकाणी छोटीशी जागा भेटली गठुडं टाकण्यापुरती. बाजारात असं आहे महाराज, जो आवाज करतो त्याचे हुलगे इकत आहे आणि जो गपचूप बसतो त्याचे गहू पण इकत नाही. बाजारात दांगोडा करावा लागतो बघा, हा आवाज करावा लागतो. म्हणून त्याला एक छोटीशी जागा भेटली, पण तो आवाज करायला लागला. पण त्याच्या शेजारी उंदराचं औषध विकणारा मनुष्य होता. माहिती ना तुम्हाला, उंदराच्या पुढे भेटते बा बाजारात, जायचं पिठात कालाच्या आणि आपल्या जिथं उंदर तिथं सोडून द्यायच्या. पीठ खाल्लं उंदीर मरत. म्हणून हा शेतकरी मोठ्याने म्हणायचा, अरे 5ला 1 10ला 2 मेथीची गड्डी, 5ला 1 10ला 2 मेथीची गड्डी. आणि या शेतकऱ्याचा आवाज शांत झाला की उंदराचं औषध विकणारा म्हणायचा, खाल्लं की मरतय, खाल्लं की मरतय. मला सांगा बरं, आता या शेतकऱ्याची पेंडी गड्डी कधी कटन? का कटणार नाही? संगत वाईटायची. म्हणून आमचे गुरुवरे म्हणायचे, कुसंगती आपण टाळली पाहिजे. मग तुम्ही म्हणसान, महाराज तो लय वाईट आहे पण आमच्यावर लय प्रेम करतो, मी पैसे भरतो पण चाल प्यायला, बरोबर एक नाही? अरे कुसंगती प्रेमाने जरी आली तिचा आपण त्याग केला पाहिजे. म्हणून आमचे गुरुवरे सांगायचे, कुसंगती टाळली पाहिजे. हे कुणाच्या संगे हिरत बंगला, कुसंगे नाडीला साधू दैसा, कुसंगे नाडीला साधू दैसा. हे कुणाच्या संगे हिरत बंगला, कुसंगे नाडीला साधू दैसा, कुसंगे नाडीला साधू दैसा. ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. हिरा माहिती ना तुम्हाला? हिरा हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चोरा. असा हिरा आहे महाराज. तो हिरा जर आपण आयरणीवर ठेवला, ते लोखंडाची आयरन असती लवाराकडं, त्या आयरनेत हिरा जातो पण फुटत नाही. आणि तोच हिरा जर ढेकणाच्या संगतीत आला त्याचा भोगा होतो. म्हणून कुसंगती इतकी वाईट आहे. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी. जिकडं तिकडं आता मला भगवान परमात्मा दिसायला लागला. का हो महाराज, हा भगवान परमात्मा तुम्हाला जिकडं तिकडं दिसायला लागला म्हणजे काय? ज्ञान प्राप्त झालं. ज्ञान प्राप्त होण्याकरता काय केलं? माऊली ज्ञानोबा म्हणतात, साधूचा बोध आमच्या जीवनात झाला. साधू बोध झाला. मग महाराज साधूचा बोध झाला म्हणजे गुरुचा बोध झाला. मग बोध होण्याकरता तुम्ही काय केलं? तर माऊली ज्ञानोबा म्हणतात, ईश्वराची कृपा झाल्याशिवाय साधूचा बोध होत नाही. ईश्वराची कृपा आधी, नंतर साधूची भेट. समाजा विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. ईश्वराची कृपा झाल्यानंतर स्वतः देव गुरु रूपाने नटून येतो, शिष्याचा उद्धार करतो. म्हणून ईश्वराची कृपा केली. पांडुरंगाची कृपा माझ्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतली. मग पांडुरंगाची कृपा प्राप्त करण्याकरता तुम्ही काय केलं? तर माऊली ज्ञानोबा म्हणतात, मी भजन केलं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. यथामती यथा अवकाश चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आपली कीर्तनाची नियोजित वेळ संपली. कीर्तना करता थोर थोर माता भगिनी, पुरुष वर्ग सर्व काही कीर्तना करता उपस्थित आहे. बाल गोपाल मंडळी कीर्तना करता उपस्थित आहे. इकडं पेटी मास्तर उपस्थित आहे. आमचे परम मित्र असणारे बाबासाहेब महाराज सरोदे हे मृदंग वाजवण्याकरता उपस्थित आहे. महाराजांचं नाव राहुल महाराज ही कीर्तना करता उपस्थित आहे.
आकाश महाराजही कीर्तनाकरता उपस्थित आहे. इकडे असणारे आमचे विनेकरी बाबाही कीर्तनाकरता उपस्थित आहे. आपल्याच गावातले असणारे विठ्ठल महाराज खंडागळे तेही कीर्तनाकरता उपस्थित आहे. इकडे असणारे आमचे बाबाचं नाव बंडू महाराज. बंडू महाराज. खरं. वा, मस्त त्यांचं गायन आहे, जुना आवाज आहे की नाही. हा, तेही बाबा कीर्तनाकरता उपस्थित आहे. आमचे परम मित्र असणारे संदीप महाराज खंडागळे हे कीर्तनाकरता उपस्थित आहे. त्यांच्या माध्यमातून इथं येण्याचा योग आला. आमचे नामदेव महाराज, संदीप महाराज, महाराजांचं नाव दिवटे महाराज, अशोक महाराज दिवटे. अशोक महाराज दिवटे, तेही सुंदर गायन करतात. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. सुंदर सिस्टम आहे, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. जे काही बरोबर आहे, माऊली ज्ञानोबरांची कृपा. आम्ही ज्या संस्थेमध्ये शिकलो, जोग महाराजांची कृपा. बोलता बोलता एखादा एवढा वाकडा जर शब्द गेला असेल, तुमच्या लेकराप्रमाणे मला माफ करा. मी तुमच्या लेकरासारखा आहे. तुम्हाला 3 लेकरं असेल, मला 4था माना. तुम्हाला 2 असेल, मला 3रा माना. तुम्हाला 1 असेल, मला 2रा माना. तुम्हाला एकही नसेल तर घ्या मला वटीत. आहे की नाही. झालेली सेवा माऊली ज्ञानोबरांच्या चरणी, जोग महाराजांच्या चरणी सेवेला इथंच पूर्ण विराम देऊ. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.